घोड्यावरती बसून आणि चरण पादुका आहेत देवीच्या. हा आमचा रेस्ट पॉईंट आहे. थँक्यू. आमचा रेस्ट पॉईंट आलेला आहे इथे आम्ही. तर काहीच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे खूप छानपैकी. जय माता दी. जय माता दी. जय माता दी बोला. जय माता दी. जय माता दी. मायरा जय माता दी बोल. तर काहीच आम्ही घोड्याने जाण्याचा आमचा विचार आहे. आम्हाला हेलिकॉप्टरची तिकीट काही मिळाली नाहीत आणि वाजले आहेत आमचे आता 10. आम्ही प्रयत्न करतो घोड्याचे काय आहेत ते. कितना लेगा घोड़े का? 3 घोड़ा. हाँ. अरे प्राइस बोलो प्राइस. पैसा कितना लेंगे? हाँ हाँ. काहीच मी घोड्यावाल्यांचे आय डी घेतले आणि आम्ही घोडा बुक करण्यासाठी इथे आलो आहे. हे बघा आम्ही इकडे घोडा बुकिंग काउंटरला आहोत आणि इथे रेट्स लिहिलेले आहेत त्या साईडला. आणि आम्ही ऑलरेडी ह्या पर्सन बरोबर ठरवलेलं आहे की आम्ही यांचे 3 घोडे घेणार आहोत. 2 विथ चाइल्ड अँड 1 सिंगल. सिंगलचे 1250 आणि विथ चाइल्डचे 1450. त्यामुळे आमचे अराउंड 4000 होणार आहे. गाईस घोड्यावरती बसलोय. तेव्हा आपला घोडा शांभवी आणि मंत्रम पुढे घोड्यावरती आहे. हे पूर्ण घोड्यांची लाईन लागली आहे बसून. काय लोक वरून दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आम्ही चाललोय. हे बघा आणि मग आपण घोडा स्वारी चालू आहे. यांचे रिटर्न जाणारे इकडे पूर्ण असे शॉप्स आहेत भरपूर. फोटो काढायचे शॉप्स आहेत. तेवढे शॉप्स आहेत. बघा फोटो स्टुडिओ, मसाज चेअर आणि पूर्ण हे पण फोटो स्टुडिओ आहे. फोटो स्टुडिओ इकडे भरपूर आहेत. फोटो स्टुडिओ म्हटलं भरपूर आहेत. जागोजागी आहेत. शॉपिंग करायला भरपूर काय गोष्टी आहेत. हे बघा पाहिजे तेवढं शॉपिंग करा, पाहिजे तेवढं खा. आणि पूर्ण दरी दिसते त्या बाजूला. काटे आहेत मला कोट्या. जे चालत जातात ते इकडे काटे मिळतात. जय माता दी. हे बघा पर्यटक भयानक आलेत. भरपूर लोक आहेत. चरण पादुका आहे इकडे आणि चरण पादुका आहेत देवीच्या. आपला घोडा लहान आहे. ह्या लोकांचे घोडे सगळे मोठे आहेत. त्यांचं वजन जास्त आहे. डबल घेतलेले आहेत. डोल्या पण आहेत घेऊन जाण्यासाठी. मागे बसलेले लोक लेडीज लोक. आणि आता मी ते गन्ने का ज्यूस पिते. गन्ने का ज्यूस नाही उतर नाही. गाईज इथे थांबलोय उसाचा रस पिण्यासाठी. हा मंत्र. हाय. आणि हे बघा अशा डोळे घेऊन चालले. भरपूर लोक मेहनत करतात. आणि इथे आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलो. आणि भरपूर ताण लागलेले. घोड्यावरती बसून इथे काहीतरी वाजवणं चालू आहे.
दिसतंय. पूर्ण उंच डोंगर आहेत. सगळे पर्यटक नाही बोलता येणार, श्रद्धाळू भक्त. इथून छानपैकी सुंदर दृश्य दिसतंय. वाव. आणि सगळे श्रद्धाळू पूर्ण दिसतंय. ये झाड़ है, ये पेड़ कौन सा के है? ये जो पेड़ है वो कीड़ क्या कीड़ बोलते हैं, कीड़ कीड़ रीजन बोलते हैं ना। हाँ हाँ क्या बात थोड़ा कीड़ची झाडं आहेत बोलतात. ते फळ मिळतं. जो रोड का लुक डालते ना लोग, हाँ 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 वो इसकी मनता है, इसका जो खतरा निकलता ना, हाँ हाँ. उसकी लोग मनती है, जगह रोड पे से डालते हैं। अच्छा, रोड के ऊपर डालते हैं उसका. हाँ, अच्छा वो अच्छा ये भी चीज मौजूद होती है ज्यादा। अच्छा, ये वाला होता है सामने हो. हाँ, इसका नाराज होता है। अच्छा अच्छा. तर हे की बोलतात त्याला. हे झाड आहे आणि हे फ्रूट रहते हो, खाते भी है ना, उसका फ्रूट रहते हो. यहाँ इसका जो फ्लूड है ना, बीच होता है ना, हाँ हाँ. वो दाने गर्म होते हैं। अच्छा 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 अच्छा. आणि पाणी बसतात. खूप चांगली गोष्ट आहे. आणि इकडचे लोक मेहनत पण भरपूर करतात. एवढं इकडून खालून एवढं वरती स्वतः एवढं चालत ते ना एकदम घोड्यांबरोबर. मला घोड्यांसारखंच चालत यावं लागतं ह्या लोकांना पण. खूप मेहनतीचं काम आहे. हे बघा घोडे पाणी पितात. वा, खूप सुंदर दृश्य. आणि पुन्हा हे झाड आहे मागे किवी काहीतरी रोड या पानी ते फळ असतं, ते फळाचं बीज असतं, ते पण खूप गरम असतं. ते पण खातात, काहीतरी असतं औषधी उपयोगी. आता मला माहीत नाही. खूप सुंदर दृश्य दिसतं. आणि एवढे सगळे बागेत लोक वरती येतात चालत. इकडे पूर्ण ट्रॅफिक जाम झाला घोड्यांची. हे बघा एवढंच घोडे या बाजूला. समोर इकडे पण घोड्यांची पूर्ण हेच आहे. ट्रॅफिक जाम बघा इथं. मोस्टली आम्ही हाय पीकवरती पोचलेलो. तिथून पण दृश्य छान दिसतं. वरती हाय पीक आहे. आता थोडा वेळ ना गाईस चेकपोस्टसाठी म्हणून इकडे आम्ही घोड्यावरून खाली उतरलो. तिथून पुन्हा दृश्य दिसतं. हे बघ. हो है ना, कैसा व्यू है? हा व्ह्यू दिसतोय ना. हां, आणि हा रोड फक्त हा वे फक्त घोड्यांसाठीच आहे. म्हणजे जे घोड्यावरून जे प्रवास करणार त्यांच्यासाठीच आहे. माणसं इथून जात नाहीत. जे चालणारे लोक आहेत तिथून नाही. इथून फक्त घोड्याने प्रवास करायचा आहे. इथून फक्त घोड्याने प्रवास करायचा आहे. चालणाऱ्या लोकांसाठी हे नाही आहे. पण व्ह्यू छान दिसतो इथून. सुंदर व्ह्यू आहे. हे बघा काय दृश्य आहे. मोठले आलो आम्ही. 5 किलोमीटर रस्ता राहिलेला सांगितलं आहे ना. आणि मस्त ही झाडं दिसत आहेत. आणि आम्ही ऑलेट मस्त दिसतात त्या पर्वतरांगा. एक आज एक झाड तुटलंय मला वाटतं. पूर्ण नाही झालं. आमचा रेस्ट पॉईंट आहे. थँक्यू. आमचा रेस्ट पॉईंट आलेला आहे. इथे आम्ही थोडा रेस्ट करतो. हाँ, ये मालिश कर रहे हैं बच्चे. ऐसे रखना, उठाएंगे ऐसे रखना. चांगलं मालिश केलं काय माहिती. हे
गुंडांचा रेस्ट चालू काय ब्रेक घेतलाय गाईस. ब्रेक घेतलेला आहे. घोडे पण थकलेत. घोड्याला पण भरपूर घाम आलाय आणि ते पण आता थोडं खातील. आणि पण खाऊया. त्यामध्ये खाण्यासाठी मी थांबलो आणि मसाज करणार माणूस त्याने मगाशी माझा मसाज केला. आमचा ब्रेक टाईम चालला आहे. तिकडे घोड्यांचा ब्रेक आणि इथे आमचा माणसांचा ब्रेक चालला आहे. मॅगी खात आहे, कोल्ड्रिंक आहे, हे आर्ट बिस्किट खात आहे, चिकन मॅगी खात आहे आणि माझं मी फ्रूट खाल्ले, काकडी खाल्ली आणि मिक्स फ्रूट होतं ते खाल्लं. आतमध्ये आलो आहे. केळी बिळी फ्रूट सगळं मिळत आहे इथं. केळी वगैरे फ्रूट्स वगैरे सगळं मिळत आहे. असं लावलेलं आहे. काही थोडे कोल्ड्रिंक्स. तिथे वरती चढताना खाण्यात असं ते रेल खात ते तुम्ही जाऊ शकता. जर कोणी चढत जायचं असणार बाय वॉक चालत जायचं असणार तर तुम्हाला खाण्याच्या काय म्हणतात तिला सुविधा भरपूर काही आहेत. खाता खाता तुम्ही वरती आराममध्ये जाऊ शकता. पण वेळ पाहिजे. हां फक्त वेळ काढून घ्यायचा बस. 2 दिवस तरी इथे पाहिजे. एक दिवस काय प्रॉब्लेम झाला तर दुसरा दिवस प्रॉब्लेम काय होणार आहे. इथे माकड आहे. हो इथे माकड दिसतं. आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता परत प्रवासाला चाललो आहे घोड्यावरून. रेस्ट संपलेला आहे. रेस्ट घेतला, घोड्याने घेतला, आम्ही घेतला आणि मस्तपैकी पर्वतरांगा आणि इथे वरती समोर वैष्णोदेवी देवी माँ हे बघा. इथे वरती जायचं आपल्याला आणि पूर्ण छान सुंदर परिसर आणि इकडची ह्या झाडांची खासियत कील झाड. हेलिपॅड त्या बाजूला आहे हेलिपॅड आणि वे टू भवन 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर आहे इथून. हे बघा आणि मागे गेला एक प्रसाद लाडूची गेला. बसले आम्ही झालो
अभी आएगा, कितने टाइम में आएगा? अभी कितने टाइम में पहुँचेगा? 5 मिनिट में. बस आता 5 मिनिटामध्ये पोचू. या बाजूला खाली शाळा वगैरे आहे आणि तो बोर्ड लावलेला आणि इथून आता पोचू. अमेझिंग, खूप वरती आहे, पूर्ण एकदम पूर्ण टॉपवरती आहे हे. डोळ्याला पाणी पाजलं परत पाणी खालायला नको झालं पाणी. इथे खाली हेलिपॅड आहे, हे बघा इथे खाली लेफ्ट साईड इथे हेलिपॅड आहे. खाली दिसतं यश लिहिलं आहे ब्लूमध्ये, हे बघा. अच्छा गाईस, घोड्यावरून आम्ही उतरलेलो आहे आणि आता आम्ही चालत चाललो आहे देवीच्या दर्शनाला. इथूनच जवळ देऊळ आहे गाईस. देवळात परिसराकडे आलो आहे. इथूनच लाईन लागल्या वाटतं, इथून लाईन लागलं आहे, इथून लाईन लागल्या वाटतं. हे बघ, इथून लाईन लागलेली आहे. हे बघ इथून भरपूर गर्दी आहे, माणसं बघा किती आहेत. काही लोक येतात मला वाटतं दर्शन करून. आम्ही चाललो. हे लाईन काय बाजूला कसली लाईन आहे? इकडे लॉकर्स आहेत, तुम्ही कॅमेरा वगैरे काय घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये. पेन वगैरे काय, पेन ड्राईव्ह वगैरे काय असेल, ब्लूटूथ. तर काहीच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे, खूप छानपैकी दर्शन झालेलं आहे. बोला. आमचं दर्शन, माताचं दर्शन घेऊन झालेलं आहे, छान दर्शन झालं आमचं. आणि पुढे आम्ही भैरव बाबाला गेलो नाही, कारण भैरव बाबाला खूप गर्दी आहे, आम्ही जायचं नाही असं ठरवलं. देवीचं दर्शन आम्हाला खूप छान झालं. गाईस, हेलिपॅडकडे चाललो आहे आम्ही. दर्शन आमचं खूप छान झालं. हेलिपॅडकडे जाण्यासाठी पण थोडा हाईटचा हे होतं इशू, म्हणून आम्ही मग घोडेच केले. त्या लोकांना काय एवढं चालणार एवढं जमत नव्हतं, म्हणून आम्ही घोडे करून टाकले. तिथे आतमध्ये गेलेलो विष्णुदेवीच्या देवळामध्ये. तिथून पुन्हा दिसतं दृश्य जवळच आहे. या बाजूने वरती चढण आहे बघा, भरपूर चढण आहे. आता इथेच वरती हेलिपॅड आहे. कॅमेऱ्याचं बघूया ऑन करायला येतात की नाही येतात. हेच हेलिपॅडकडे आम्ही आलेलो आहे. इथे वरतीच जाण्याचा रस्ता आहे इथे हेलिपॅडकडे. आणि आमचे घोडे आणि आमचे घोडेवाले हेलिकॉप्टर. आम्ही हेलिकॉप्टरच्या वेटिंग लिस्टमध्ये इथे थांबलेलो होतो, कारण आमचे तिकीट वरती 11:30 वाजताची. तर थांबायला सांगितलं, बघूया काय होतं. आम्ही एक्स्ट्रा हेलिकॉप्टर सर्विस म्हणून आम्ही सर्विस घेतले होते. बघूया. कुठे पण नाही दिसलेला मला वाटतं तो गायब झाला. हे वाला काय बोलला? मला वाटतं अच्छा, तो गायब झालेला. मग हे काय आहे माउंटेन? काढ रे गळ्यातून. काढ दे, काढ. बस. मम्मा पाणी दे, मम्मा पाणी दे. गाईस, कार्ड देऊन टाकले आणि आमचा हेलिकॉप्टरचा प्रवास पण आता संपला. पण ते तिथे शूट करायला आम्हाला दिलं नाही हेलिकॉप्टर राईडमध्ये.
बसलेलं असताना इथून वरतूनच आमचं हेलिकॉप्टर होतं. मजा आली, एन्जॉय केलं. नंतर पुढे बसलेलं मी मागे बसलेलो. बघा याच हेलिकॉप्टरने आम्ही आलो. मस्त एन्जॉय केलं राईड आहे ना. राईड एन्जॉय केलं. एकटा मागे बसलेलो आणि मंत्र पुढे बसला होता. काही ते जागा होता काय? हां, आणि मग मला आहे ना तो मंकीस माझे कान दुखायला लागले. तो मंकीस काय झालं? काय कान दुखायला लागलं? माझा पण. उतरलो खाली. आज डे 2 आहे आणि आता आम्ही काल ब्लॉगचं एंड केलं नव्हतं कारण का आम्ही एवढं थकलो होतो आणि आम्ही लगेच झोपलो येऊन. आणि ते दर्शन खूप छान झालं. ज्या हेतूसाठी आम्ही आलो होतो तो हेतू साध्य झाला आणि देवीचं दर्शन खूप चांगलं झालं. तर आता आम्ही हा ब्लॉग एंड करतोय. जय माता दी. दे माताश्री.